जानेवारी माझा जन्मदिन वाढदिवस सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन शाळांना पुस्तकं, रिमॉडमना खाऊ वाटप, मदरशांना शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना मदत आणि शालेय साहित्य, वह्या, पुस्तकं लोकांना आणण्याचं आव्हान करून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। ते म्हणजे वाढदिवस म्हणजे एक लोकांना भेटण्याचं निमित्त असतं। जी आपल्याबरोबर काम करणारी तळागाळातली मंडळी आहेत, सर्वांना 2 मिनटं भेटता येते, ते इतकंच करता येतं। आणि योगायोगानं कालच माझी मलकापूर नगर परिषद उपनगरपदी निवड झाली। माननीय कराड दक्षिणचे विद्यमान आमदार अतुल बाबा यांनी मला ते काम करायला संधी दिलेली आहे। मलकापूर शहर हे वेगानं विकसित होणारं शहर आहे। या शहराच्या ज्या विकास योजना आपण राबवतो त्याच्यामध्ये 24/7 आहे, गणकचरा व्यवस्थापन आहे, सांडपाणी प्रक्रिया योजना आहे। याचं बळकटीकरण करणं, इमारतीचं जे काम अंतिम टप्प्यात आहे पूर्ण करून इमारत वापरात घेणं, असे अनेक आव्हानं आमच्या सर्वांच्या समोर आहेत। 22 नगरसेवक, 2 स्वीकृत नगरसेवक आणि नगराध्यक्ष, जवळ 24 आम्ही सदस्य अधिकारी काम करतोय। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मलकापूरला निधी देण्याकरता अनुकूलता दाखवलेली आहे। त्या अनुषंगानं पाठपुरावा करणं, प्रस्ताव सादर करणं, निधी मंजूर करणं आणि हे सगळे कामं मार्गी लावणं हे फार मोठं माझ्यासमोरचं आव्हान आहे। त्याच्यामध्ये आदरणीय अतुल बाबा यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य महत्त्वाचं आहे। त्यांनी ते करण्याचं मान्य केलेलं आहे। किंबहुना थोडा राजकारणामध्ये मनाचा मोठेपणा दाखवून त्यांनी मला काम करायला संधी दिलेली आहे। निश्चित त्या संधीचं सोनं होऊन मलकापूरचे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील आणि हे वेगाने विकसित होणारं शहर आहे। विकास हा न थांबणारी बाब आहे, त्यामुळं सातत्यपूर्ण हे काम कसं सुरू राहील याचा मी प्रयत्न प्रामाणिकपणे करेन, पुढे मी या प्रसंगी सांगतो। आणि सर्वांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्याला मी पात्र राहीन। मार्गदर्शक माननीय मनोहर भाऊ यांचा आज वाढदिवस। योगायोग असा की कालच मनोहर भाऊंची उपनगराध्यक्षपदी निवड झाली आणि आज त्यांचा वाढदिवस आहे। त्यांना वाढदिवसात मिळालेलं एक मोठं गिफ्ट आहे। भाऊंच्याबद्दल बोलायला म्हटलं तर अनेक शब्द आहेत, परंतु भाऊंचं सामाजिक पद्धत बघितली, भाऊंनी जो मलकापूरचा विकास केलेला त्याबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनाची आदराची भूमिका, त्या भूमिकेतून लोकांनी मनोहर भाऊंवर विश्वास ठेवून या पंचवार्षिक निवडणुकीत भाऊंना 18 जागांवर विजय मिळवून भारतीय जनता पार्टीला आणि भाऊंना एकतर्फी विजय संपादन केलेला आहे। त्यामुळे आणि लगेचच भाऊंची उपनगराध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। अशा या आमच्या नेतृत्वाला आमचे मार्गदर्शक मनोहर भाऊंना या वाढदिवसाच्या उदंड शुभेच्छा, उदंड त्यांना आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो।